आरती तयार होऊन आपल्या खोलीतून बाहेर आली तेव्हा समोरच्या सोफ्यावर बसलेली आपली सासू ममताताई तिला पूर्णपणे सजलेल्या अवस्थेत दिसली. तिचे पाय तिथेच थबकले. फिकट गुलाबी रंगाची साडी नीटस केलेला जुडा, चेहऱ्यावर विचित्र समाधानाने भरलेले स्मित. हे सगळे पाहून आरतीचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिने धीर एकवटून विचारले, आई तुम्हीही कुठे जात आहात का? ममताताई यांनी कुठलीही भूमिका न करता जणू आधीच ठरलेली गोष्ट असल्यासारखे उत्तर दिले. हो सुनबाई, तुझ्यासोबतच चालले आहे पिक्चर पाहायला. हे ऐकताच आरतीचे तोंड उघडेच राहिले. जणू तिच्या स्वप्नांवर अचानक कुलूप लागले होते. ती काहीही न बोलता उलट्या पावलांनी आपल्या खोलीत परतली. तिचे हात थरथरत होते. तिने लगेच आपल्या पती विनीतला फोन लावला. फोनवर तिच्या आवाजात घबराट होती, रागही होता. विनीत, तुम्ही आईनासोबत येण्यासाठी सांगितले आहे का? त्या तर तयार होऊन आपल्या जाण्याची वाट पाहत बसल्या आहेत. दुसऱ्या बाजूला विनीत पूर्णपणे चकित झाला. तो चिडून म्हणाला, काय बडबड करतेस आरती? माझी तर फक्त तुझ्याशीच चर्चा झाली होती. तूच त्यांना काहीतरी सांगितले असशील. आरतीचे डोळे पाणावले. ती तीव्र आवाजात म्हणाली, नाही विनीत, मी काहीही सांगितले नाही. मी फक्त एवढेच म्हटले होते की आपण पिक्चरला जाणार आहोत म्हणून जेवण आधी बनवते. एवढे बोलणे कधीपासून आमंत्रण ठरले? विनीतने खोल श्वास घेतला. डोके धरत तो म्हणाला, हे देवा, पुन्हा तीच गोष्ट. आरती खोलीत जाऊन पलंगावर बसली. तिच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती, असहायतेची छाया होती. बिचारी आरती. तिच्या लग्नाला अजून अवघे 2 महिने झाले होते. या 2 महिन्यांत तिने जितकी स्वप्ने पाहिली होती तितक्याच वेळा ती तुटलीही होती. फार प्रयत्नांनी तिने यावेळी विनीतला पिक्चरला जाण्यास तयार केले होते. हनीमूनचे स्वप्न तर आधीच चुरगळून गेले होते. तिला आजही तो दिवस आठवत होता. लग्नानंतर 3ऱ्या दिवशीचा तो प्रसंग. सगळे पाहुणे निघून गेले होते. ती आनंदाने सुटकेसमध्ये कपडे ठेवत होती. तेवढ्यात ममताताई खोलीच्या दाराशी उभ्या राहून म्हणाल्या, अरे सुनबाई, हे काय करतेस? सामान का पॅक करतेस? आरतीने चकित होऊन त्यांच्याकडे पाहिले, मग विनीतकडे पाहिले. विनीत सहजपणे म्हणाला, मम्मी, हनीमूनला जात आहोत. तुम्हाला सांगितले तर होते. हे ऐकताच ममताताईचे डोळे कठोर झाले. मग मी नकार दिला होता ना? मी सांगितले होते आता जाता येणार नाही. विनीतने समजावण्याचा प्रयत्न केला. मम्मी, असं का? सगळेच जातात, आम्ही का नाही जाऊ शकत? तेव्हा ममताताईंनी असा एक बाण सोडला की त्याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. कारण तुझ्या काकांना जाऊन अजून वर्षही झालेले नाही. हे बोलून त्या खोलीबाहेर निघून गेल्या. त्यावेळी आरती काहीही बोलण्याचे धैर्य करू शकली नव्हती. विनीतने तिला धीर देत म्हटले होते, तू काळजी करू नकोस, मी बोलून येतो. असे म्हणत विनीत ममताताईच्या खोलीजवळ गेला. बाहेरूनच त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. तो घाबरून आत धावला. त्याने पाहिले, ममताताई जमिनीवर पडलेल्या होत्या. चेहरा वेदनेने लाल झाला होता. पाय विचित्र वाकलेल्या अवस्थेत होता. त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले, फार काही गंभीर नाही, कदाचित मोच असावी. आराम केला, औषधे घेतली तर बरे होईल. विनीत आईला घरी घेऊन आला. मात्र आरतीची स्वप्ने तिथेच मावळली. त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. ममताताई अंथरुणावरच पडून राहिल्या. आरती दिवसरात्र त्यांची सेवा करू लागली. विनीत सोबत बाहेर जाणे, फिरणे, हसणे, हे सगळे जणू कुणा दुसऱ्याच आयुष्याच्या गोष्टी वाटू लागल्या. ममताताई बऱ्या झाल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. प्रत्येक वेळी विनीत व आरती कुठे जाण्याचा बेत आखत असत तेव्हा ममतादेवी कुठल्या ना कुठल्या कारणाने तो रद्द करून टाकत असत. कधी तब्येतीचा बहाणा, कधी एकटेपणाचे ते कारण. आज तर आरतीने अगदी सहजपणे असेच म्हटले होते, आई, आम्ही पिक्चर पाहायला जात आहोत, जेवण करून ठेवले आहे. तिने हे पाहिलेच नाही की त्या एका वाक्याने किती मोठे वादळ उभे केले होते. ममताताईंच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसू दिले नाहीत. त्या आपल्या खोलीत गेल्या. ताबडतोब आपल्या मुलीला प्रेरणाला फोन लावला. प्रेरणा, हे लोक अचानक पिक्चरचा बेत करत आहेत. आता सांग, हे कसे रद्द करवायचे? प्रेरणाने थंड हसत म्हटले, मम्मी, तूही तयार हो, सरळ सांग की तूही सोबत येणार आहेस. सून आपोआप माघार घेईल. अगदी तसेच घडले. आरती बाहेर आली पाहते तर ममताताई पूर्ण तयारीनिशी सोबत जाण्यासाठी बसल्या होत्या. आरती आतून पूर्णपणे तुटून गेली. हे सगळे निव्वळ योगायोग आहे असे तिला वाटेना. वारंवार तिच्याच सासूची ही आखलेली चाल आहे हे तिला कळून चुकले होते. वेळ असा कसा असू शकतो? हे सगळे विचार आरतीच्या मनात सुरू असतानाच विनीत घरी आला. ममताताई आधीच तयार बसल्या होत्या, जणू त्याचीच वाट पाहत होत्या. बनावटी उत्साहाने त्या म्हणाल्या, आलास बाळा, चल, मग सांग किती वेळात निघायचे? पण विनीतने जणू त्यांचे बोलणे ऐकलेच नाही. तो काहीही न बोलता थेट आपल्या खोलीकडे गेला. ही उपेक्षा ममताताईच्या मनाला लागली तरी त्यांच्या मनातील आनंदावर त्याचा परिणाम झाला नाही.
खोलीत पोचताच आरतीचे डोळे विनीतवर खिळले. तिचा राग उसळला. पाहिलंस, विनीतक्षा तयार होऊन बसले आहेत. मी त्यांना काहीच सांगितले नव्हते खरंच. मी फक्त एवढेच म्हटले होते की आपण बाहेर जात आहोत. मला तर वाटते हे मुद्दाम केले जात आहे. त्या मला तुझ्यासोबत कुठेही जाऊ देत नाहीत. बोलता बोलता तिच्या डोळ्यांत पाणी तरळले. तरीही ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात ममताताई खोलीत शिरल्या. चेहऱ्यावर कठोरपणा, डोळ्यांत आग होती. कोणतीही भूमिका न करता त्या म्हणाल्या, तू नाही बोललीस तर काय झालं? तो माझा मुलगा आहे. मी त्याच्यासोबत का नाही जाऊ शकत? मला विचारायची काय गरज आहे? विनीत व आरती दोघेही अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले. विनीत स्वतःला सावरत म्हणाला, मम्मी, आज मी आरतीला एकटीला घेऊन जाणार होतो. फक्त आम्ही दोघे. हे ऐकताच ममताताई जोरात ओरडल्या. एकटीला घेऊन जाणार होतास? लग्नाला अजून 2 महिनेही पूर्ण झाले नाहीत, पिक्चर पाहायला इतकी घाई? शेजारचे लोक पाहतील तर काय म्हणतील? लोक चर्चा करतील, बोट दाखवतील. आता विनीतचाही संयम सुटला. त्याचा आवाज चढला. मम्मी, या मोहल्ल्यात कुणाची सून आपल्या पतीसोबत पिक्चर पाहायला जात नाही का? की फक्त या घरातच हे पाप मानले जाते? आज विनीतने विरोध केला होता हे ममताताई सहन करू शकल्या नाहीत. जात असतील, मला इतरांशी काय देणे घेणे, पण माझ्या घराबद्दल कोणी काही बोलेलं हे मला मान्य नाही. खोलीत शांतता पसरली. विनीत असहाय उभा होता. एका बाजूला आई, दुसऱ्या बाजूला पत्नी. आरतीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. तिने स्वतःला सावरले भरलेल्या आवाजात म्हणाली, विनीत, तुम्ही आईना घेऊन जा. घरात खूप काम आहे. मी जाणार नाही. हे बोलणे तिचा पराभव होता. इतके बोलून ती उठली, थेट स्वयंपाकघराकडे निघाली. जणू या घरात तिच्या आनंदाला काहीच स्थान नव्हते. दार बंद होताच ममताताईच्या मनात आनंदाची लाट उसळली. हृदय उड्या मारत होते, पण चेहऱ्यावर त्यांनी कठोरपणा ठेवला. काही वेळातच त्या आपल्या खोलीत गेल्या, दार बंद केले. पुन्हा फोन उचलून प्रेरणाला कॉल केला. आवाजात हसू होते. प्रेरणा, झाले. बेत रद्द. पलीकडून प्रेरणा खिदळत म्हणाली, मी सांगितलेच होते ना मम्मी, माझी कल्पना कधी फसत नाही. तू फक्त सोबत जाण्याची गोष्ट कर, मग बघ कोण कसा जातो. ममताताई विष ओकत म्हणाल्या, मोठी आली माझ्या मुलासोबत जाणारी. मीही याची सासू आहे. माझ्याशी न विचारता बेत केला होता. मी सगळे मोडून काढले. आई मुलगी फोनवर अशा हसत होत्या जणू कुणाचा आनंद चिरडून त्यांना बक्षीस मिळाले होते. तेवढ्यात ममताताईच्या कानावर दाराशी हलकीशी चाहूल आली. त्या क्षणभर घाबरल्या. पटकन म्हणाल्या, ठीक आहे, नंतर बोलते. बहुतेक कुणीतरी दाराशी आहे. फोन कट केला. दार उघडले तर समोर आरती चहाची ट्रे घेऊन उभी होती. ममताताईचा चेहरा पांढरा पडला. हृदयाची धडधड वाढली. कुठे तिने सगळे ऐकले तर नाही ना? आरती कोणताही भाव न दाखवता आत आली. चहा ठेवला, शांतपणे बाहेर निघून गेली. ममताताई निर्धास्त झाल्या, कारण त्यांना माहीत नव्हते की आरतीने सगळे ऐकले होते. आरती स्वयंपाकघरात उभी होती. आज तिच्या डोळ्यांतले अश्रू जणू आटून गेले होते. मनाच्या आत काहीतरी तुटून विखुरले होते. आता तिला सगळे स्पष्ट दिसत होते. हे सगळे जाणीवपूर्वक तिच्या आनंदाचा गळा घोटण्यासाठीच केले जात होते. त्या दिवसानंतर आरतीच्या चेहऱ्यावरील तेज जणू हरवून गेले. ती घरातील सगळी कामे पूर्वीप्रमाणे करत होती. सासूच्या सेवेत कसूर करत नव्हती. पतीसाठी हसण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचे डोळे सगळे सांगून जात होते. विनीत हे सगळे पाहत होता. या उदासीचे कारण त्याला माहीत होते. पण तो वारंवार त्या जखमेवर बोट ठेवू इच्छित नव्हता, कारण ती जखम सहन करण्याइतकी ताकद त्याच्यात उरली नव्हती. रात्री सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले. ममताताई नेहमीप्रमाणे असेच वागत होत्या, जणू काही घडलेच नाही. पण आरतीच्या आत एक लाव्हा उकळत होता. तिला स्पष्ट जाणवत होते की ममतादेवी जाणीवपूर्वक तिच्या विनीतसोबतच्या नात्यामध्ये हळूहळूच लाखीने अदृश्य भिंत उभी करत होत्या. रात्री विनीत झोपून गेला. आरती मात्र करवट्या बदलत राहिली. छताकडे पाहत तिच्या मनात तोच प्रश्न पुन्हा पुन्हा उमटत राहिला. हेच का लग्न आहे? हेच का तिचे हक्क आहेत? तिला सर्वात जास्त भीती याच गोष्टीची वाटत होती की ही दुरावलेली भावना सवय बनू नये. पुढच्या सकाळी आरती रोजप्रमाणे कामाला लागली. थोडा वेळ आपल्या खोलीत बसून तिने उसासा टाकला. पण जेव्हा ती बाहेर आली, ड्रॉइंग रूमकडे पाहिले, सोफ्यावर बसलेली प्रेरणा दिसताच तिचे पाय तिथेच थांबले. क्षणभर तिचा श्वास अडकला. रागाने चेहऱ्याचा रंग बदलला. कालच्या सगळ्या फोनवरील गोष्टी तिच्या कानात घुमू लागल्या. आई मुलीची कारस्थानं आठवली. तरीही तिने स्वतःला सावरले. दीदी, तुम्ही कधी आलात? मला माहीतच नव्हते. प्रेरणाने वरपासून खालपर्यंत आरतीकडे पाहिले. ओठ वाकडे करत म्हणाली, हो, अचानक आले. मनात आले म्हणून आले. विचार आहे 12 दिवस थांबायचा. तिच्या बोलण्यातला कडूपणा आरतीला लगेच जाणवला. हे येणे अचानक नव्हते हे तिला कळले.
त्याच संध्याकाळी ममताताई मुद्दाम प्रेरणाला आपल्या खोलीत बोलावून घेतले, दार आतून बंद केले. पाहिलंच, अजूनपासूनच असा तोंड पाडून फिरते आहे, जणू या घरात तिच्यावर काही अत्याचार होत आहेत. प्रेरणा हसत म्हणाली, मम्मी हे सगळे नाटक आहे. तिला सवय नाही. लग्न म्हणजे जबाबदारी, स्वातंत्र्य नाही. ममताताई दात आवळत म्हणाल्या, स्वातंत्र्य हाच शब्द मला सहन होत नाही. 2 महिन्यांतच तिचे नखरे दिसले. आत्ताच मोकळे सोडले तर उद्या विनीतला माझ्या विरुद्ध उभे करेल. प्रेरणाने आग भडकवत म्हटले, भाऊ तर फार बोलत नाही, सगळे गप्प सहन करतो. आपल्याला फक्त योग्य वेळी योग्य शब्द त्याच्या कानात टाकायचे आहेत. ममताताई डोळे वटारून म्हणाल्या, म्हणूनच तुला बोलावले आहे. पुढचा डाव अजून कडक असेल. आता फक्त फिरण्याची गोष्ट नाही. आता तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावायचे आहे. प्रेरणाने उत्सुकतेने विचारले, कसे मम्मी? ममता ते थंड हसत म्हणाल्या, हळूहळू दाखवायचे की तिला घरात मन लागत नाही, बाहेर जाण्याचीच ओढ आहे. मग आपोआप शंका निर्माण होतील. प्रेरणा हसत म्हणाली, वा मम्मी, भारीच कल्पना आहे. मीही पाहिले आहे. वहिनी फोनवर खूप बोलते. मी विनीत समोर सहज म्हणाले होते. ममताताईंच्या डोळ्यांत चमक आली. बस एवढेच पुरे. संशयाचे बी पेरले गेले आहे. आता ते आपोआप वाढेल. स्वयंपाकघरात उभी असलेल्या आरतीला काहीतरी संशयास्पद वाटत होते. संध्याकाळी विनीत आला तेव्हा प्रेरणाने निरागसपणे म्हटले, भैया वहिनी फार थकलेल्या दिसतात. कदाचित त्यांना इथे मन लागत नसेल. विनीतने आश्चर्याने आरतीकडे पाहिले. आरतीने नजर खाली घातली. ममताताई लगेच म्हणाल्या, मीही तेच म्हणते. आजकालच्या मुलींना जबाबदारी पटकन समजत नाही. थोड्याशा कामानेच तोंड पाडतात. आरतीला समजले. विनीतच्या नजरेत तिची प्रतिमा खराब करण्याचा हा डाव होता. रात्री आरती एकटी बसली होती. मनात एकच प्रश्न घुमत होता, ती या दोघींना आपला खेळ खेळू देणार आहे का? पुढच्या दिवशी सकाळी आरती उठली. पूर्ण रात्र झोप न झाल्याने डोके जड झाले होते. सगळे झोपलेले असताना ती घरासमोरच्या पार्कमध्ये गेली. थोडे फिरून एका बाकावर बसली. फोनमध्ये छोटे व्हिडिओ पाहत मन शांत करण्याचा प्रयत्न करत होती. इकडे आई मुलगी उठल्या. ममताताई म्हणाल्या, ही अजून चहा घेऊन आलेली नाही. स्वयंपाकघरातही नाही, खोलीतही नाही. कुठे गेली? तेवढ्यात आरती आत आली. ममताताई गरजल्या, कुठे गेली होतीस इतक्या लवकर? आरती शांतपणे म्हणाली, आयडोके जड होते. थोडी ताजी हवा घ्यायला पार्कमध्ये गेले होते. हे ऐकताच ममताताई प्रेरणाकडे पाहू लागल्या. दोघी एकमेकींकडे पाहून हसल्या. आता आरती आपला वेळ फक्त फोनसोबत घालवत होती. कारण घरात आपले म्हणावे असे कोणीच नव्हते. आई मुलगी दार बंद करून कुजबुजत असत. पुढच्या दुपारी ममताताई मुद्दाम विनीत समोर म्हणाल्या, प्रेरणा पाहत आहे. आजकाल सुनबाई फोन घेऊन वेगळीच बसते. प्रेरणाने लगेच भर घातली, हो, भाऊसकाळी सकाळी एकटी पार्कमध्ये जाण्याची काय गरज होती? वेळ मिळताच फोन उचलते, काय करत असते कोण जाणे. दोघींच्या नजरा एकाच वेळी विनीतकडे गेल्या. विनीत काहीच बोलला नाही. पण त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर उमटलेला गोंधळ आरतीने पाहिला. त्या रात्री आरतीने मुद्दाम ममताताई व प्रेरणासमोर आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलले. मोठ्याने म्हणाली, हो नाही, घरात सगळे ठीक आहे. फक्त काही लोक विनाकारण संशय घेतात. हे बोलताना तिने दोघींकडे पाहिले. प्रेरणाच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसली. दोघी ताबडतोब खोलीत गेल्या. आत ममताताई म्हणाल्या, पाहिलंस, आता आपल्यालाच उलट दाखवते आहे. दाराबाहेर उभी असलेली आरती सगळे ऐकत होती. पुढच्या दिवशी आरती थेट विनीतकडे गेली. विनीत, आज मी तुला काही विचारायला आलेली नाही. आज मी तुला काही दाखवायला आले आहे. तू नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. आज त्या विश्वासाची किंमत चुकवायची वेळ आली आहे. विनीत घाबरला. आरती, सरळ बोल, काय झाले आहे? आरतीने टेबलावर एक डायरी ठेवली. हे गेल्या 3 महिन्यांचे आहे. तुझ्या आईने, तुझ्या बहिणीने माझ्याबद्दल जे काही बोलले, माझ्या विरुद्ध रचलेल्या सगळे कारस्थान. विनीत रागाने म्हणाला, हे सगळे काय आहे? आरती तीव्र स्वरात म्हणाली, ही गोष्ट नाही. ही त्यांच्या चालींची यादी आहे. तेवढ्यात ममताताई व प्रेरणा खोलीत आल्या. आता कोणता नवीन ड्रामा आहे? ममताताई टोमणा मारत म्हणाल्या. आरतीने त्यांच्याकडे पाहिले. तिचा आवाज तलवारीसारखा धारदार होता. ड्रामा तुम्ही दोघींनी केला आहे. आज सगळे उघड होईल. तिने विनीतकडे पाहिले. तो दिवस आठवतोय, जेव्हा म्हणण्यात आले होते की मी रात्री फोनवर कुणाशी तरी बोलत होते. त्यावेळी मी माझ्या आईशी बोलत होते, कारण त्यांची तब्येत खराब होती. मोठी गोष्ट नव्हती, पण ते असे सादर करण्यात आले जणू मी काहीतरी लपवत आहे. ती पुढे म्हणाली, या घरात कोणीच माझ्याशी बोलत नाही. मी फोनवर व्हिडिओ पाहून वेळ घालवते. तुमची आई मला तुमच्यासोबत कुठेही जाऊ देत नाही. हनीमूनला जाण्यापासून रोखले.
पिक्चरला जायचे म्हटले तर स्वतः कबाबात हाड बनून उभी राहिली. आता इतकी घाणेरडी चाल खेळत आहेत. ममताताई ओरडल्या, हे सगळे खोटे आहे. आरती शांतपणे म्हणाली, खोटे एकदा बोलले तर म्हणता येते. इथे तर रोज कारस्थान रचली गेली आहे. तिने विनीतकडे पाहिले. आजही विश्वास नसेल तर आईला विचारा, शेजारच्या सीमा काकूंना त्यांनी माझ्याबद्दल काय काय सांगितले आहे. विनीतने थरथरत्या आवाजात विचारले, आई हे खरं आहे का? ममताताई पहिल्यांदाच गडबडल्या. मी तर सहजच म्हटले होते. आरती लगेच म्हणाली, अशा सहज बोलण्यानेच चारित्र्यहनन सुरू होते. प्रेरणा भडकली, भाऊही आपल्याला अडकवत आहे. आरती शांतपणे म्हणाली, नाही प्रेरणा, तू स्वतःच आपल्या शब्दांत अडकली आहेस. आता विनीतचा आवाज भरून आला, बस आता खूप झाले. आई, प्रेरणामला सगळे समजले आहे. आरती गप्प का राहायची ते कळले. तुमच्या जुनाट विचारांमुळे तिचा आत्मसन्मान मारला गेला होता. ममताताई व प्रेरणाचे चेहरे उतरले. आरतीने शेवटचे शब्द ठामपणे बोलले, मी या घरात सून म्हणून आले आहे, जुन्या विचारांचे गुलाम म्हणून नाही. पुढे माझ्या इज्जतीवर बोट उठले तर मी गप्प बसणार नाही. माझ्या पतीसोबत जाण्यापासून मला कुणी रोखले तर ते सहन केले जाणार नाही. प्रेरणा दिदी, तुम्ही स्वतः खूप फिरता. वहिनी पतीसोबत गेली तर जळजळ होते. तुमचे फोटो मी सोशल मीडियावर पाहिले आहेत. प्रेरणाचा चेहरा पांढरा पडला. ममताताई काहीच बोलू शकल्या नाहीत. आरतीने एक दीर्घ श्वास घेतला. विनीत म्हणाला, चल आरती, मी तुला बाहेर घेऊन जातो. दोघे बाहेर गेले. आई मुलगी फक्त पाहत राहिल्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.